तर आज मी मुलींना आणले कपडे. तर आरशूला आणले तर पॅन्टी आणि दीदीला आणले टॉप. दीदी चालेल दाखव बरं कसे कपडे आणले तर. दीदी फॅन बंद कर. दीदी चाल ना दाखव तुझे टॉप कसे आणले तर आता दीदीला त्यांना टॉप आणले. तर आता दीदीचे ना आरशूची दाखवते तुम्हाला. बॅग कॅपची आहे 3-4 पॅन्ट. आरशूला पॅन्टी नव्हते वापरलं तर पॅन्टी आणल्या. काय म्हणणं आहे तुमचं? बरं ए दादू तुला कोण आणले कपडे? तर दीदीला असं टॉप आणले आणि इतका छान वाटत होती ना घातलं तेव्हा. दाखव दीदी. तर दुसरा असा टॉप आणलेला आहे व्यवस्थित दाखव ना. तर दुसरा टॉप असा फियाला दाखव ना अंगाला व्यवस्थित हे करून दाखव ना अंगाला लावून. इतका छान मस्त दिसू लागलाय दीदीला ड्रेस. आणि मस्त 2 टॉप आणल्यात आणि आरशूला 2 पॅन्ट आणल्यात आहे की नाही का. तिला पॅन्ट टॉप नव्हते तर पॅन्ट होत्या आणि तिला टॉप आहेत पॅन्ट त्या पाय असं तर बॅगेत. आरशू मग कपड्याच्या गाड्या काढ स्वयंपाक करू लागली म्हणा. तरी ते मस्त चिकन आणले आता 1 किलो. आता चिकनची भाजी करायची. तरी तर आणले 1 किलो चिकन. तरी बघा मस्त चिकन आणलंय. तिथे चिकन आणलंय. मावशीच्या बोकड्याच्या कार्यक्रमामध्ये एसवर दिला होता तर ते एसवर आणली मी. तर मस्त असं एसवर लावून भाजी करणार आहे झणझणीत चमचमीत आणि मस्त तरी भाजी करणार आहे. आणि एसवर असल्या ना तर फक्त लसण अद्रक आणि कोथिंबीरची आणि खोबरंची पेस्ट टाकणं पडते. मस्त खोबरं कट करून घेते. तर चला मग आता मी पटकन स्वयंपाक करते. आणि चिकन म्हणलं का तर पहिली जास्त करून भूक घरातल्या यायला लागते. तर आमच्या इथे माकडं आले तर आता मी दरवाजा दाखवते. तर ते बॅग कॅमेरा तुम्हाला माकडं पण दाखवते. आणि माकडं घरात पण यायला बसले ते एखाद्या वेळेस. माकडं आलेले मी आता दरवाजा त्यांच्या भीतीने लावून घेते. आरशू तिकडे तरी माकडं आले बाहेर जायचे. मस्त असे माग पिल्ले पण त्यांच्या सोबत. जा तिकडे चप्पल घालून तिच्या आंटीला कपडे दाखवायला. तिच्या आंटीला कपडे दाखवायला. आता याला ताण लागली वाटतं माकड्यानं. लय माकडं आलेत. दिदा दरवाजा लावून घे आय पोरी. तरी तर मस्त असं येसवर आणलंय आणि इतका छान मस्त असा येसवर झाला होता. आणि वास पण इतका छान येऊ लागला. झाकण उघड जाता एकदम मस्त असा छान वास येऊ लागला. का नाही हर्षू? काय ना वास घेऊन लांबून चालता का वास? मस्त असा वास आहे. तर आत्ता भाजी करते चिकन भाजी. खाऊन दादूची पप्पा चहा करायची. लाईटचं बटन कोणतं आहे का हर्षू? पिनच काढले वाटतं. काय करतो माकड. तर लाल लाईट. आता मी चहा करून द्यायची पप्पाला. आपण चहा आता बाकल बोले वेगळं. घेऊन आणायचं
असं फिरता येत नाही. तर चिकन असं फिरून घेते मी. तर कॅमेरा घेऊन आला खूप त्रासच होतोय. चिकन लाईटच दादू कुठं चालला? ए दादू घेतली असं ना चहा येले म्हातार माणूस आहे. फॅन लावायला गरम ठेवू लागली. घे इकडे मी कुठून ठेवते लगेच. जी बॅगली भारी होती पापिटाची. हे सूर्य आटा म्हणून लक्षात ठेवायचं. लय गरमट आहे. बसा खाली बसा ना का बस. त्या पाय ग घेतली हरभऱ्याची डाळ, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण. तर आता मी इथं वाटून घेते. पटकन शिजले. मराठी गरमट आहे. डाळ टाकली आता इथं भाजायला आणि इथं पाण्याचा भात टाकून द्यायला लगेच. तर इकडे भाजी आणि भात करून घेते. मग पीठ भिजवून लगेच चपात्या करून घेते. दादू आणि ते पाहुणे आले ते गेले का अक्का? ते कोणतरी आलं होतं का ते बद्री बाबा? हो का? मला पोळ्या करता आणखीन लय गरम होऊ राहिले अक्का. किलो मूर्ति करना बोलता था. कर बैग की थोड़ा
एका हातात शूट कर फोन घ्यायचा आणि एका हातात नाव करायचं तर लयच परेशान होते. तर आता मी इथं अर्धा ग्लास गरम पाणी घेतलंय, गरम करायला ठेवलंय. जे आपला जो इसर टाकायचा आहे ना तो गरम पाणी करूनच टाकायचा असतो. जास्त गरमाने होऊन द्यायचं. थोडंसं काहीतरी कोमट ज्या भाज्या पातेल्यामध्ये चिकन काढ होतं तर त्याच पातेल्यातलं मी आता पाणी टाकून थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथे एसवर टाकते. तर गरम पाण्यात ते इसर टाकून अशा चमच्याच्या साऱ्यानं गिठू राहू नये म्हणून फिरून घ्यायचं. तर मस्त अशी भाजी झाली तरी बाज आणि खायला पण एक नंबर झाली होती. तर या पद्धतीने टाकायचं तर खूप छान अशी मस्त भाजी झाली. भाजी केली ना एवढी गरमट आहे ना, वरणाची गरमट आहे. मस्त भाजी झाली तरी बस. तरी थोडासा एवढा लाईटचा प्रॉब्लेम थोडासा, तर काय एवढी तरी दिसत नसेल पण एवढी खास आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत भाजी दिसू लागली. आणि खायला पण एक नंबरच झाली असेल, कारण की खूप छान पद्धतीने केली मी. आणि त्या दादाच्या पप्पासाठी मला आळणी काढून ठेवायचं होतं पण लक्षात नव्हतं. तर मग मसाला टाकल्याच्या नंतर परतल्याच्या नंतर मी त्यांना अशा पद्धतीने मी काढून ठेवलं. नंतर लक्षात आलं टाकल्याच्या नंतर त्यांना भाजी आळणी पण लागत असते खायला सोबत. चला आता भाजी आणि भात झालेलाच आहे. आता पटकन पीठ भिजायचं आणि गरम गरम मस्त चपात्या करायच्या. आणि गरमट असल्यामुळे काही सुधारत नाही एवढंच. पण चला मग आता मी तुम्हाला लगेच पोळ्या झाल्याच्या नंतर इथं भाजी काढते तोपर्यंत लगेच पीठ भिजून घेते, चपात्या करते आणि लगेच स्वयंपाक जेवणाच्या टायमाला मग तुमच्यासोबत बोलते. मस्त आटा हाडा तुम्ही चमचा काढा, सावली सोडा घ्या. व्यवस्थित घ्या, हे असं करा. मस्त अशी तरी ते जरा बस खाऊन पा पटकन. दीदी कशी झाली आज भाजी? अशी भाजी घेतली मस्त भाजी झालेली आहे एक नंबर. का नाही खाय अजिबात झाले कुठेच तरी ते झाले. चला मग आता मी जेवण करतो आणि मग जेवण झाल्याच्या नंतर मग इले पण आता मी एंड करते. खूप छान मस्त अशी भाजी झाली होती एक नंबर. तर मग तुम्हाला आजचा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि एक चॅनलला जाता जाता एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त कमेंट्स लाईक येतच नाही तर प्लीज करून कमेंट्स आणि लाईक करा. तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग सगळ्यांना बाय बाय.